वस्त्र विस्त्र काढून गेले, सगळं लुटलं त्याला. आणि बायबल म्हणतं त्याच वाटेने कोण आला पहिले? याजक. बोला, कोण आला? याजक. आणि त्याला पाहिलं आणि दुसऱ्या वाटेने चालता झाला. त्याच वाटेने लेवी आला, त्याला पाहिलं, दुसऱ्या वाटेने चालता झाला. हे काय? चांगलं करणं कळतंय पण करत नाही. मग हे काय? तुम्ही मारला नाही ना, मारणारा जेवढा पापी आहे तेवढा जो वाचवत नाही ना तो पण काय? पापी आहे. लक्षात घ्या देवाच्या नजरेत. भले तुम्ही मारलं नसेल पण जर तुम्ही वाचवणारे पण नाही येत ना तर देव तसाच दोष तुम्हाला लागेल. कारण चांगले करणे कळत असून जर ते मी करत नाहीये तर ते काय? पाप. समजतंय का? हालेलुया. अपेक्षा होती ना याचकाकडून की एखाद्या व्यक्तीला अर्धमेला करून ठेवलंय ना, घे ना त्याची सुधी. लेवी पण सेवक होता ना, जा त्याची सुधी घे. पण एक शमरोनी आला, परका आला आणि तो आला आणि त्याची सुधी घेतोय. त्याला दया आली की अरे हा मरेल ना त्याच्या पापामध्ये, हा मरेल. सैतानाने याला पिळून ठेवलंय, अर्धमेला करून टाकलंय. सैतान याला नाशाकडे घेऊन जातोय, मरेल हा असा सोडला गेला तर. परका व्यक्ती आला शमरोनी आणि त्याला दया आली. येऊ द्या ना दया जे नाशाकडे चाललेले आहेत त्यांची. येऊ द्या दया ज्यांना सैतानाने पिळून ठेवलेलं आहे, अर्धमेल्या अवस्थेमध्ये पाडून ठेवलेलं ना. कोण उठेल त्यांच्यासाठी? कोण प्रार्थना करेल त्यांच्यासाठी? कोण सुधी घेईल त्यांची? कोण ओझवाईल त्यांचं? तुम्हाला कळतंय चांगलं करणं आहे पण करत नाही तर ते काय? पाप आहे. देवाचं वचन म्हणतं मग करा त्या गोष्टी. ही देवाची इच्छा आहे प्रियांनो. म्हणून प्रभू येशू सगळ्यांना म्हणतोय पश्चाताप करा कारण स्वर्गाचं राज्य जवळ आलं. नाही तर कुठं वाटतंय आज लोकांना की मी पापी आहे. मी तर खूप धार्मिक झालो, प्रार्थना करतोय, बायबल वाचतोय, आराधना करतोय, वर्शिप लीड करतोय, वचन सांगतोय, संदेश देतोय. माझ्याद्वारे अनेक लोक चिन्ह चमत्कार होत आहेत. येशू ख्रिस्त म्हणतो मत्ते कृषी वर्तमानामध्ये प्रत्येक प्रभूजी प्रभूजी म्हणणाऱ्याचा प्रवेश देवाच्या राज्यात होणार नाही. प्रभू आम्ही तुझ्या नावाने भूत काढली, संदेश दिला, चिन्ह चमत्कार केले. येशू म्हणतो मला तुमची कधीच ओळख नव्हती. का बरं? कारण तू चांगलं कधीच केलं नाही. काहीतरी होती तुझ्यात खोट आणि तू एक गोष्ट नाही केली आयुष्यभर. काय? तू चमत्कार केले पण एक गोष्ट नाही केली. काय? तू संदेश दिला पण एक गोष्ट नाही केली. काय? पश्चाताप. तू सेवा केली पण एक गोष्ट नाही केली. पश्चाताप. तू भूत काढले पण एक गोष्ट नाही केली. काय? पश्चाताप. मी सगळं केलं आयुष्यामध्ये देवासाठी पण एकच गोष्ट नाही केली. काय? सगळं व्यर्थ आहे. सगळं व्यर्थ आहे. लक्षात घ्या. म्हणून देवाचं वचन म्हणतं पश्चाताप करा कारण स्वर्गाचं राज्य जवळ आलंय. हालेलुया. ही एकच गोष्ट फार गरजेची प्रियानो आणि आज ती प्रत्येकासाठी गरजेची. तुम्ही स्वतःला धार्मिक समजता, काय समजता, काही फरक नाही पडत. कोणतं ना कोणतं पाप आपल्याला अडकलेलंच आहे अजून सुद्धा. एक तर अनिती असेल किंवा चांगलं करत नसाल तरी ते पापच आहे आणि ते आपल्या जीवनामध्ये आहे. देवाचं वचन म्हणतं पश्चाताप करा. एक शेवटचं उदाहरण वाचू आणि बंद करू आपण. दुसरे राजे याचा 5वा अध्याय. दुसरे राजे याचा 5वा अध्याय वचन 14 पासून पुढे वाचा पटकन. दुसरे राजे 5 आणि वचन 14 पासून पुढे. मग त्याने देवाच्या माणसाच्या सांगण्या नामान कोडी जो एलिशाकडे आला त्याच्या बाबतीमधली ही ह्या ठिकाणी बायबल मध्ये लिहिलेलं आहे. हा वाचा परत एकदा. मग त्याने देवाच्या माणसाच्या सांगण्याप्रमाणे यार्देने जाऊन 7 वेळा भुसकळ्या मारल्या. नामानाने यार्देनेमध्ये 7दा डुबकी मारली. तेव्हा त्याचे शरीर लहान मुलाच्या शरीरासारखे होऊन तो शुद्ध झाला. नंतर तो बरोबरची सर्व मंडळी घेऊन देवाच्या माणसाकडे परत गेला व त्याच्या समोर उभा राहून म्हणाला, अखिल पृथ्वीत इस्रायला बाहेर देव नाही हे मला आता कळून आले आहे. तर आता आपल्या सेवकाचा नजराणा स्वीकारावा. नामान कोडी बरा झाला. जन्मापासून कोडी होता पण तो बरा जेव्हा झाला ना इतका खुश झाला की एलिशा संदेशाकडे आला आणि एलिशाला म्हणतो मी तुझ्यासाठी जो नजराणा आणलाय ना, पैसा, सोनं, चांदी, कपडे, हे सगळे ह्या नजराणा तू स्वीकार कर कारण खूप मोठे उपकार माझ्यावर झालेत. एलिशाला स्वतःहून तो पैसा देतोय, स्वतःहून नजराणा देतोय. वाचा पुढे. तो म्हणाला, एलिशा म्हणाला, ज्या परमेश्वराच्या हुजुरात मी असतो, ज्या देवाच्या हुजुरास मी असतो त्याच्या जीविताची शपथ, त्याच्या जीविताची शपथ मी काही एक घेणार नाही. मी काही घेणार नाही. का? कारण मी कोणाच्या हुजुरास आहे? देवाच्या. मला कोण बघतोय? देव. मी थोडी बरा केला तुला,
मी थोडी बरं केलं, बरं कोणी केलं? देवाने. हालेलुया. लक्षात घ्या, मला नाही राईट ना मी तुझ्याकडून काही घ्यावा मोबदला, कारण ज्या देवाच्या मी हुजुरात असतो त्याच्या जीविताची शपथ मी तुझ्याकडून काही घेणार नाही. पुढे वाच. त्याने त्याला पुष्कळ आग्रह केला तरी तो काही घेईना. तेव्हा नामान म्हणाला, एवढी तरी ठीक आहे त्याने पुष्कळ आग्रह केला. बायबल म्हणतं तरी सुद्धा एलिशाने एक दमडी घेतली नाही. लक्षात घ्या. पण इथं ना एलिशा सोबत एक व्यक्ती अजून आहे. काय नाव आहे त्याचं? गेहजी. बोला काय? गेहजी. हा फार चमत्कारिक आहे. हा एलिशा सोबत उभा होता, हा सगळं पाहत होता की नामान कसा आला, कसा गेला, बरा झाला आणि स्वतः पैसा देतोय, पण यांनी घेतला नाही. आता ना 19 वचनापासून पुढे वाचा. तो त्याला म्हणाला, आता सुखाने मार्गस्थ हो. तो एलिशा नामानाला म्हणाला, तू सुखाने परत जा. तो तेथून निघून थोडी वाट चालून गेला. नामान आपल्या रथावर बसून पुढे थोडी वाट चालून गेला. इकडे देवाचा माणूस एलिशा याचा चाकर गेहजी, इकडे देवाचा दास एलिशा याचा चाकर गेहजी याने मनात विचार केला, आरामी नामानाने आणलेला नजरा नामाच्या धन्याने न घेऊन, आरामी नामानाने आणलेला नजराना माझ्या धन्याने न घेऊन त्याच्यावर दया केली. त्याच्यावर काय केली? दया केली. मी करणार नाही. नामान बघा, नीट लक्ष द्या, गेहजीच्या मनात काय चाललंय की माझ्या धन्याने एलिशाने नामानाकडून पैसा न घेऊन त्याच्यावर काय केली? दया केली. म्हणजे आता मी करणार नाही. म्हणून हा कोणाच्या मागे धावत सुटला? नामानाच्या. बोला, कोणाच्या मागे? आजकाल सुद्धा मी तुम्हाला सांगतो, अनेक देवाचे दास मोठे मोठे तुम्हाला माहिती हीच सेवा घेऊन चालले. ते काय करतात माहिती का? माझ्या धन्याने येशूने दया केली, मी करणार नाही. लक्षात घ्या, कारण येशूने फुकट दिलं ना. आंधळ्यांना डोळे कसे दिले, लंगड्यांना पाय कसे दिले, बहिरांना कान कसे दिले, फुकट. मग आज पण काही प्रभूच्या सेवक आहेत मोठे मोठे, ते म्हणतात माझ्या धन्याने काय केली? दया. आम्ही करणार नाही. गेहजीची सेवा. कोणाची सेवा? गेहजीची सेवा. लक्षात घ्या. डॉक्टरांनी अर्ध खाल्ला ना, बाकीचं आम्ही खाऊ. बाकी आम्ही खाऊ. आमच्या धन्याने दया केली, आम्ही करणार नाही. लक्षात घ्या. बायबल असं म्हणतं, एलिशाने नामानाला श्राप दिला. एलिशाने गेहजीला श्राप दिला. काय दिला? बोला, काय दिला? नामानाचे कोड. बोला, कोणाचे कोड? कोड नाही म्हटलंय, नुसतं आजार नाही म्हटलाय. एलिशा त्याला स्पष्ट बोलला, नामानाचे कोड तुला आणि तुझ्या घराण्याला लागू. कारण पैसा कोणाचा घेतला? नामानाचा. नीट लक्ष द्या. मग कोड पण त्याचाच घेशील, आजार पण त्याचाच घेशील, श्राप पण त्याचेच घेशील. लक्षात घ्या. सेवा करत असताना सुद्धा त्या जिवंत देवासमोर मी उभा आहे या भयाने त्याची सेवा करा. जी दया येशूने केली ती त्याच्या दासाने केली पाहिजे. जी सेवा येशूने केली ती त्याच्या सेवकांनी केली पाहिजे. किती अभिषिक्त असू द्या, किती चिन्ह चमत्कार होऊ द्या आणि किती दान वरदान असू द्या, तुम्हाला काहीच अधिकार नाही दुसऱ्याला त्या ठिकाणी ओरबाडण्याचा. लक्षात घ्या. आज सर्रासपणे माझ्या येशू ख्रिस्ताच्या नावाने व्यापार चाललेला आहे जगामध्ये. ही ती गेहजीची सेवा आहे. माझ्या धन्याने दया केली, मी करणार नाही. आणि येशू ख्रिस्त म्हणतो, शेवटच्या काळी अनेक लोक येऊन मला म्हणतील, मी तुझ्या नावाने संदेश दिला, भूत काढली, अद्भुत चिन्ह चमत्कार केली. येशू म्हणतो, मी तुम्हाला ओळखत. अरे अनाचार करणाऱ्यांनो, माझ्यापासून दूर व्हा. लक्षात घ्या. अहो, सेवा करणारे सुद्धा आज त्या पापामध्ये आहेत. तुम्हाला माहिती, त्यांना सुद्धा गरज आहे. कसली? नंतर करा सेवा, पहिले काय करा? पश्चाताप. नंतर करा, सगळं नंतर करा, पहिले पश्चाताप करा, कारण स्वर्गाचं राज्य जवळ आलं. आज हे वचन प्रचार झालंय. 2 पाप पाहिली. सर्व प्रकारची अनिती काय? आणि दुसरं पाप, चांगले करणे कळत असून जो ते करत नाही ते काय? आज प्रत्येकाने आरशामध्ये स्वतःला बघा. या दोघं आरशांमध्ये मी कुठं दिसतोय? मी विश्वास ठेवतो तुम्हाला तुम्ही दिसाल. एका तरी आरशात दिसाल, एका तरी आरशात दिसाल. आणि ज्यावेळेस दिसाल ना,
तेव्हा हे वचन समजेल, पश्चाताप करा कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले. आज या पश्चातापाची सगळ्यांना गरज आहे. मी तुम्हाला सांगतोय, खूप धार्मिक समजून बसू नका, त्याच्याने फायदा होत नाही, काहीच फायदा होत नाही. शेवटच्या क्षणापर्यंत पौल काय म्हणतो माहिती का? प्रेषितात मी सगळ्यात कनिष्ठ आहे कारण मी मंडळीचा छळ केला. तो स्वतःला ना, त्याची सेवा सगळ्यांपेक्षा मोठी आहे. तो पेत्रापेक्षा मोठा आहे सेवेमध्ये, तो योहानापेक्षा मोठा आहे, सगळ्यांपेक्षा त्याने अधिक श्रम केले. पण तो स्वतः म्हणतो प्रेषितांमध्ये मी सगळ्यात कनिष्ठ आहे. आणि त्याचं कारण तो काय देतो? कारण मी देवाच्या मंडळीचा छळ केला. लास्ट मोमेंट पर्यंत ना पश्चातापी होता तो. त्या बाबतीमध्ये फुगला नाही, अहंकार आला नाही त्याच्या जीवनामध्ये. मी देवाची सेवा घेऊन चालतोय ना, मी एकच गोष्ट नेहमी आठवतो, देवाने मला कुठून उचललं. आज कुठं उभं केलं त्याला नाही बघत मी. आज माझा प्रभू मला कोणत्या स्टेजवर उभं करतोय ना, मी त्या स्टेजला नाही बघत. मला देवाने जिथून उचललंय ना, मी त्या गोष्टीला बघतो. ती गोष्ट मला झुकून ठेवते, ती गोष्ट मला झुकून ठेवते. लक्षात घ्या. नाही तर स्टेज मिळालं ना, अहंकार यायला वेळ लागत नाही, मीपणा यायला वेळ लागत नाही. स्वतःला झुकून ठेवणं हेच गरजेचं आहे. आणि ही गोष्ट आपल्याला नेहमी नम्र करून ठेवते, पश्चाताप. हालेलुया. म्हणून देवाचं वचन म्हणतं, पश्चाताप करा कारण स्वर्गाचं राज्य जवळ आलंय. आज आत्मपरीक्षण करा प्रियांनो, काय पश्चातापाची गरज मला पण आहे का? आणि जेव्हा तुम्ही खऱ्या मनाने स्वतःला परीक्षण कराल, मी विश्वासाने सांगतो प्रत्येकाला त्याची गरज पडेल. आपले डोळे बंद करू.